साम टीव्हीच्या पुढाकाराने होत असलेल्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाचं राज्यभरातून कौतुक होतोय। चंद्रपुरातील श्रमिक एल्गार प्रतिष्ठानाच्या संस्थापक ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांच्या महिला दारूबंदी समितीला या उपक्रमातून नवी उमेद मिळाली आहे। चंद्रपुरात दारूबंदीसारखं अनमोल कार्य हाती घेतलेल्या ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांना अनेकदा तुरुंगवास सोसावा लागलाय। दारूबंदी विरोधात लढा लढण्याची उल्लेखनीय कामगिरी करून देखील त्यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले, पण त्या आपल्या मुद्द्यावर ठाम राहिल्या। अशाच साम टीव्हीच्या पुढाकारानं सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानावेळी पारोमिता यांना एक आनंदाची बातमी मिळाली। शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी 31 जानेवारीला स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या मंचावर पारोमिता यांच्यावरील गुन्हे गृहमंत्र्यांनी मागे घेतल्याची घोषणा केली। त्यामुळे पारोमिता यांनी साम टीव्हीचे आभार मानलेत। ज्या ज्या स्त्रिया दारू बंदी व्हावी म्हणून लढलेल्या आहेत त्यांच्यावरच्या केसेस तुम्ही पाठीमागे घ्या आणि मला इथे गोपीनाथजी मुंडे यांचा उल्लेख करायला पाहिजे। त्यांनी काही दिवसात त्या केसेस पाठी घेतल्या आणि त्या महिलांवरच्या केसेस मधून स्त्रिया मुक्त झाल्या। त्याच्यानंतर आबा गृहमंत्री झाले, तोपर्यंत नवीन महिलांनी आंदोलनं केली होती। आम्ही परत आबासाहेबांकडे गेलो। मला तर असं वाटतं सकाळ दुपार संध्याकाळ सातत्याने महिला संघटना आणि महिलांवरचे अत्याचार याच्याशिवाय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जेवण खाण झोप कुठल्याही गोष्टीमध्ये स्त्रिया चैनच पडू देत नाही। आम्ही त्यांच्याकडे गेलो, आबांनी पण या केसेस पाठी घेतल्या। महाराष्ट्रात म्हणे दोनदाच गृहमंत्र्याने आपलं विशेष अधिकाराचा वापर केला। एकदा 70च्या दशकात बाळासाहेब देसाई गृहमंत्री असताना त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेतले होते आणि आता श्री आर पाटील साहेबांनी आमच्यावरचे गुन्हे त्यांचे विशेष अधिकाराचा वापर करून मागे घेतले आहेत। हैदराबादच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेने देऊ केलेल्या प्राध्यापकाच्या नोकरीवर पाणी सोडणाऱ्या पारोमिता यांनी चंद्रपुरात दारूबंदीचा वसा हाती घेतला। या लढ्यात त्यांना अनेक महिलांची साथ मिळाली। हा लढा देत असताना अनेक अडथळे आले। 1990 मध्ये श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मुंबई आणि ठाण्यात समाजकार्याचा प्रारंभ केला। त्यानंतर 1999 मध्ये वेठबिगार मजूर यांचा रोजगार, शिक्षण आणि राजकीय अधिकारांचा पाठपुरावा करत असतानाच गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी समाजकार्य करायला सुरुवात केली। श्रमिक एल्गार या संघटनेमार्फत त्यांनी आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांचा लढा लढवला। या सर्व गोष्टी करत असतानाच त्यांनी दारूबंदीचं अभियान हाती घेतलं। प्रश्न उपस्थित करण्यात आम्हाला यश मिळालं आहे। आजपर्यंत प्रखरतेने चंद्रपूर जिल्ह्याच्या महिलांचा हा प्रश्न उपस्थितच झाला नव्हता, प्रखरतेने झाला नव्हता। ते आम्ही उपस्थित करू शकलो, परंतु प्रश्न सुटण्यात काय यश मिळालं आहे का असं वाटत नाही। जे 10 वर्षापूर्वी जेव्हा मी चंद्रपूरला आली होती तेव्हाही गावोगावी महिला दारू बंद करत होते। इलिसिट लिकर, अवैध दारूच्या विरोधात लढा देत होते, मार खात होते, त्यांच्यावर हल्ले होत होते। आजही तीच परिस्थिती आहे। अवैध दारू बंद करण्यासाठी महिला आजही गावोगावी प्रयत्न करत आहेत। कधी त्यांना शासनाची मदत मिळते, कधी मिळत नाही, परंतु त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आमचं जो म्हणणं होतं शासनाला की महिलांच्या या प्रयत्नाला शासनाने खांदा द्यायला पाहिजे, खांद्याला खांदा लावलं पाहिजे की महिला जेव्हा अवैध दारू बंद करत आहेत तेव्हा लायसन्सचे दुकानही बंद झाले पाहिजे। तर तिथे मला वाटत नाही की आम्हाला काय आतापर्यंत काही यश मिळालं आहे। जेव्हा सरकार निर्णय घेतील, काही हो नाही काहीतरी म्हणतील, तेव्हा आपण ठरवू शकू बाबा की ठीक आहे सरकारने काहीतरी निर्णय घेतला। आतापर्यंत तर मला काही असं दिसत नाही की सरकारने काय निर्णय घेतला त्याच्याबद्दल। आपल्या पत्नीच्या या कार्याचा डॉक्टर कल्याणकुमार गोस्वामी यांना अभिमान वाटतो। त्यांची जे समाजाबद्दलची जी भूमिका होती ती मला खूप आवडली होती। त्याच्यानंतर श्रमिक एल्गार संघटनाबद्दल त्यांना तेव्हा जे काही मला सांगितलं त्याच्याबद्दल एक क्युरिओसिटी निर्माण झाली होती, तर मी त्याच्यासोबत इथपर्यंत आलो। पण 2004-05 पासून जवळपास रेग्युलर सहकारी म्हणून मी काम करत आहे। राज्यातील विविध ठिकाणी समाजसेवा करत असताना पारोमिता यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं। आता मात्र तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान हे त्यांच्यासाठी हक्काचं व्यासपीठ असल्याचं त्या आवर्जून सांगतात।
पहिल्यांदा आता सकाळच्या आणि तुमच्या साम टी व्हीचं तुमच्या समूहाचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही असा एक प्रश्न हाती घेतलेला आहे महिलांचं. आणि महिलांचे लहानपणापासून म्हणजे ती गर्भात असते तेव्हापासून तिचा संघर्ष सुरू असतो. कारण आता फिमेल फिटिसाईडपासून सुरू आणि बिलकुल मरेपर्यंत म्हणजे म्हातारे बायांचे प्रश्नपर्यंत प्रत्येक पदोपदी महिलांना संघर्ष करत जावा लागतो. आणि ती कोणत्याही जाती जन्माती धर्माची असेल, कोणत्याही म्हणजे सुशिक्षित असेल किंवा निरक्षर असेल, ती श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, महिला म्हणून जे जन्माला येते बाई तिच्या नशिबी संघर्ष राहतेच, घरी बाहेर समाजात. त्यामुळे तुम्ही किती व्यापकतेने किती व्यापक करू शकता तुमचा हा कॅम्पेन, तो तुमच्या समोर चॅलेंज आहे. कारण महिला म्हटलं तर फक्त ग्रामीण आणि गरीब असं नाही, म्हणजे किती तो एकदम व्यापक असा इश्यू आहे. तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात समाजातील नकारात्मक दृष्टिकोन बदलून महिलांची प्रतिष्ठा उंचावेल असा विश्वास पारोमिता यांना वाटतोय. कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर. परिस्थिती किती हलाखीची असो पण जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण आपले यश गाठू शकतो, हे धनश्री तोडकर